नमस्कार. आज आपण आहोत पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातल्या औरंगपूर या गावामध्ये आणि येथील शेतकऱ्यांनी तैवान पिंक या पेरूच्या जातीची यशस्वी लागवड केली आहे. आज आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. त्यांनी हे पीक कसं यशस्वी केलंय. सर, काय सांगाल, कशा पद्धतीने आपण या पिकाची लागवड केली होती? काय झालं, मी जात होतो नांदेडला, मित्र आहेत आपले तिथं, तर त्यांची फळबाग आहे. ते पेरूची 3000 झाडं, आंबा, चिकू सगळे पूर्ण. तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही लागवड करा. तर मी जवळ त्यांचे 3-4 वर्ष पाहत राहिलो. मग जरा उत्पन्न चांगलं वाटलं, कष्ट कमी. मग आम्ही निर्णय घेतला तो लागवडीचा. आम्ही पेरू लागवड केली. सध्या जे क्षेत्र आहे ते क्षेत्र किती आहे आणि किती झाडं किती अंतरावरती बसवलेली आहेत तुम्ही? 74 गुंठ क्षेत्र आहे. त्याच्यात 1500-1400 झाडं बसली आपल्या. तर 8x5 ची लागवड आहे आपल्या. अशी या पद्धतीने लागवड केली. सुरुवातीला जमिनीची मशागत कशी करावी लागते त्याच्यासाठी? काय नांगरणी, रोटरनी, फन्नी आणि लागवड. आता हे 2 बेड मधलं अंतर आहे, हे किती आहे आता सध्या? हे 8 फूट असं आहे रुंदी आणि अशी 5 फूट आहे. आता हे अंतर ठेवण्यामागचं कारण काय आहे आता याच्यामध्ये? त्याच्यामध्ये झाड लहान असताना मोठा ट्रॅक्टर चालू शकतो, आंतरपीक घेऊ शकतो 8 महिन्यापर्यंत. आणि नंतर पण लहान ट्रॅक्टर आपण मध्ये मशागत करू शकतो. सुरुवातीला आपल्याला सीझन मध्ये कोणत्या लागवड करावी लागते असं काय आहे? काहीच नाही, 12 महिने कधी लागवड केली तरी चालते याची. आणि त्याच्यानंतर सुरुवातीला तुम्हाला काय अडचणी आल्या होत्या का याच्यामध्ये? मी वारंवार म्हणजे नाही का, लागवडीपासून तर आतापर्यंत मी कुठलेही मला काय वाटलं तर मी त्यांना लगेच फोन करतो. नंदकिशोर गायकवाड म्हणून आहेत नांदेडचे मित्र, त्यांनी लगेच ते मला तिथून सांगणार का हे फवारा किंवा हे सोडा पाण्यामधून. मी त्यांचं मार्गदर्शन केलं. काही पिकांना सुरुवातीला जमीन पोषक ठरत नाही, काही झाडं मारतात किंवा असं काही कारण असतं, तसं काय घडलं होतं? नाही, काहीच नाही, बिलकुल नाही. हे तैवान पिंक जात अशी आहे, 12 महिने चालणारी. बरं, ही जात निवडण्यामागचं कारण काय विशेष? ही जात निवडणे म्हणजे मार्केटमध्ये याला जास्त मागणी आहे तैवानला. आणि म्हणजे नाही का, डायबिटीज शुगरसाठी, त्यामुळे याला मार्केटमध्ये मागणी आहे. किती मार्केट रिवर्स जरी झालं ते 25-30 रुपये तर राहतच, त्यामुळे हे परवडतं. सुरुवातीला छाटणी वगैरे करावी लागते का याच्यासाठी? हो, 8 महिन्यात झाले त्यावेळेस फक्त शेंडे तोडले होते, छाटणी केली शेंड्यांची. ते काय फुटवा चांगला होता? फुटवा शेंडे काढले. समजा हा शेंडा आहे, इथं तोडला, त्याला इथून लगेच फुटवा चालू होणार, त्याला लगेच फळधारणा चालू होणार. आता इथे शेंडा तोडला होता, फुटवा झाला, याला फळधारणा चालू झाली. आता मी बघतोय काही ठिकाणी बरेच पेरू आलेले आहेत, ते पेरू देखील काढले जातात का काय? हो, मग आता समजा याला 10 पेरू आलेत, फांदीला आणि एवढे ते झापणार नाही किंवा मग त्याची साईज होणार नाही, साठी ते एवढे मापाचेच पेरू धरून साईज होते त्याची. आता सध्या जे पेरू पीक आहे हे किती वर्ष चालतं असं तुमचा अंदाज? हे चालवण्यावरती 5 वर्ष चालतं, 10 वर्ष, 15 वर्ष पण चालतं ते. आणि रोगाचं नियंत्रण कसं केलं जातं याच्यावर? हे 15 दिवसाला फवारणी, कीटकनाशक आणि बुरशीनाशक साधं एकदम. मी बघतोय ट्रॅप वगैरे तुम्ही लावलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये रासायनिक काही खतं वापरली आहेत का? आपली नाही, ऑर्गॅनिक सेंद्रिय. आम्ही घरी स्लरी तयार केली, स्लरी नाही का, ताक, शेण, खत, गोमूत्र, त्याच्यापासून स्लरी तयार करून ते ड्रिप मधून सोडलं आहे. आणि मी बघितलं काही ठिकाणी पाट पाण्यावरती पण पेरू येतात. पाट पाणी आणि ठिबक याच्यामधलं काय अंतर वाटतं तुम्हाला? पाट पाण्यावरती जेवढं पाहिजे तेवढं पाणी भेटत नाही, जास्त होऊ शकतं, कमी होतं. किंवा ड्रिप मधून खतं आपल्याला सोडायचे, औषधं सोडायचे, ते तेवढ्या प्रमाणातच जातात, तसं पाट पाण्यावरती जाते नाही. साधारण काय होतं, तण नियंत्रण आपण म्हणतो, ते तण नियंत्रण पण राहतं का असं वाटतं? हो, आता समजा याच्या पुरतच पाणी जातं, इकडे पाणी नाही, त्याच्यामुळे इकडे तण उगत नाही. सुरुवातीला मल्चिंग केलं होतं का? नाही, काहीच नाही. त्याच्यानंतर आता साधारण एका झाडाला किती माल निघतोय तुमचा आता? आता आमचा माल आम्ही कमीत कमी 20 किलो माल काढणार एका झाडाला. आणि पेरूचा एव्हरेज किती निघतोय एका? पेरूचं आत्ता जास्त आहे, पण आता जे फळ जास्त धरलं ना त्याच्यामुळं 40-45 फळ धरले एका झाडाला. एका पेरूचं साईज काय? साईज 300, 400, 500च्या आतमध्ये झाला. खर्च किती आला होता तुम्हाला?
रोपापासून ड्रीप, लावगड, मजुरी तोपर्यंत 2 ते 2.5 लाख रुपये आतापर्यंत गेले. 2-2.5 लाख रुपये. साधारण 2-2.5 लाखानंतर तुम्हाला आता किती तोडे झाले तुमचे? थोडं 1-2च झालेत किरकोळ मध्ये आपले जे पहिले मॉडेल फळ. किती उत्पन्न मिळावं अशा अपेक्षा आहे तुमच्या? आता हे मार्केट जर असेल तर 8 ते 10 लाख रुपये अपेक्षा आहे भेटण्याची. आता जी पारंपरिक पिकं आहेत ती करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी अशी फळबाग थोडा बदल केलाच पाहिजे असं वाटतं का हो, तुम्हाला? बदल केला पाहिजे. तर ऊस वगैरे लावताय शेतकरी आपल्याकडे? ऊसाला 18 महिने जातात हा. लागवडीपासून. एकरी कमीत कमी 70-80 हजार रुपये खर्च येतोच हा. ऊसाला पण. आणि 18 महिन्यात नाही झालं 3 लाख रुपये भेटतात. आता हे वर्षातून किती तोडे होतात आपले? 14 महिन्यातून 2 वेळा तोडे येतात. हा. साधारण मग एका आता तुम्ही ही लागवड केली किती 1500 झाड आहे सगळे. 15 झाडे. साधारण किती उत्पन्न मिळू शकतं वर्षामध्ये तुम्हाला? सांगतो ना, एका बारला कमीत कमी 10 लाख रुपये भेटल अशी अपेक्षा आहे. तर शेतकऱ्यांचं म्हणणं आहे एका वर्षात पारंपरिक पिकं करण्यापेक्षा ऊस, हरभरा किंवा कांदे हे करण्यापेक्षा फळबाग तयार करणं ही आता काळाची गरज झालेली आहे. कॅमेरा पर्सन रोशन काकडेसह संकेत गांजबे, जुन्नर, पुणे. हे आहे RBN मीडिया ग्रुपचं RBN महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात RBN महाराष्ट्र. रहा अपडेट प्रत्येक क्षणी. ताज्या अपडेट्स तात्काळ मिळवण्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा.